तिथे ते समोर एक जे आहे ना काळ्या दगडातलं म्हणजे जे आपण साउथ इंडियन केरळ वगैरे साईडला ज्या प्रकारची मंदिरं बघतो, तसं तिथे समोर तो सेटअप आहे. तर मला तिकडे आवडेल करायला कारण आम्ही दोघांनी म्हणजे मी आणि अभिषेकने मिळून कधी असं साउथ इंडियन लूक केला नाहीये. सो ते पांढरं विथ गोल्डन बॉर्डर ते सगळं जे असतं ना तो प्रकार, त्या प्रकारचं आवडेल करून बघायला. कपड्यांचा सेम कलर कोड फॉलो करणं. चुकून झाला तरी चेंज करू. तुला काय कधीतरी मी केलाय, त्यामुळे मी अगदीच येऊ नाही म्हणणार. मी इव्हेंटसाठी वगैरे केलेला आहे. नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते आणि आत्ता माझ्यासोबत आहेत लपंडाव मालिकेतील सखी आणि कान्हा. खरं तर आता आपण मालिकेच्या सेटवर नाही आहोत. त्यांचं प्री वेडिंग शूट पार पडते, ज्या लग्नाच्या आधीचे रिच्युअल्स असतात. सो सुरुवातीला तर कसे आहात? खूप मस्त. कारण इथे प्रचंड ऊन आहे. आपण हो. बघतोय खूप थकवा येतोय खरं तर उभं राहिलं तरी. हो, अगदी अगदी भर उन्हात. पण हे लोकेशन तेवढं कमाल आहे की त्या उन्हाचा थकवा बाजूला काढून म्हणजे सिनियर सिटीमध्ये आता आपण आहोत भिवंडी जवळ. तर कमाल लोकेशन आहे आणि आता जरासं बरं वाटतं, जरासं ऊन उतरलंय आणि आता रात्री हा सेट अजून वेगळा दिसणार आहे असं एकंदरीत अंदाज यायला लागलाय. त्यामुळे ते जरा थकवा जरा बाजूला ठेवलाय. सुरुवातीला तर माझ्याकडून तुम्हाला कॉम्प्लिमेंट खूप कमाल दिसताय. मला हा प्रचंड तुमचा लुक जास्त आवडलाय. तो तुला जे काही घातलंयस, तुला त्या दागिन्यांची नावं वगैरे माहितीये? नाही. मला अजिबात जो प्रश्न विचारू नका. परीक्षेला बसल्याचा फील येईल मला. नाही. बरं ठीक आहे. खूप छान दिसताय खरं तर एकंदरीत. सो मला सांगा एकंदरीत किती लूक आहेत तुमचे आणि कोणत्या लोकेशनवर तुमचं शूट झालंय? सो आतापर्यंत 2 लूक करून झालेत. पहिला म्हणजे लेहेंगा चोली असा जरा जो होता तो इथे एक पॅलेसचा हा जो सेटअप आहे. हां, जो मागे बघताय इथे तो झाला आणि दुसरा जे तुम्ही आता बघताय मराठमोळा हा जो म्हणजे नऊवारी आणि असा सगळा लूक आहे तो तिथे एक समोरच एक वाड्याचा सेटअप आहे. येस. तिथे झाला. असे 2 लूक झालेत आणि अजून 2 बाकी आहेत. येस. सो तुम्हाला यापैकी कोणता लूक जास्त आवडलाय? अजून 2 आहेत. अजून त्यामुळे व्हायचेत. असं त्या हां. दोघांवर अन्याय नको व्हायला. आधी एकदा बघू आणि मग ठरवूया. हां. असं. बरं ठीक आहे. सो जर मी तुम्हाला विचारलं तुमच्या रिअल लाईफ तुमच्या दोघांचीही लग्न झाली आहेत खरं तर रिअल लाईफमध्ये. सो तुमच्या रिअल लाईफ पार्टनर इथे आणायचंय आणि प्री वेडिंग शूट करायचंय. सो असं कोणता कॉस्ट्यूम आहे किंवा इथली अशी कोणती जागा आहे जिथे तुम्हाला आवर्जून शूट करावंसं वाटेल किंवा आवडतं माझं हे कॉस्ट्यूम एक थॉटमध्ये असतं ना, की मला हे घालून इथे खूप आवडेल हे करायला असं काही डोक्यात आहे? तिथे ते समोर एक जे आहे ना काळ्या दगडातलं म्हणजे जे आपण साउथ इंडियन केरळ वगैरे साईडला ज्या प्रकारची मंदिरं बघतो, तसं तिथे समोर तो सेटअप आहे. तर मला तिकडे आवडेल करायला कारण आम्ही दोघांनी म्हणजे मी आणि अभिषेकने मिळून कधी असं साउथ इंडियन लूक केला नाहीये. सो ते पांढरं विथ गोल्डन बॉर्डर ते सगळं जे असतं ना तो प्रकार, त्या प्रकारचं आवडेल करून बघायला. चेतन? मी वैयक्तिक जीन्स टी शर्ट मुळे जास्त कम्फर्टेबल असतो. सो मला असं तुझे समोर लाकडी घर दिसतं एकदम. मी रिक्वेस्ट करेन एकदा फिरवा कॅमेरा तिकडे त्याच्यावर. तर त्या घरात मला शूट करायला आवडेल. असं काय म्हणतात काउबॉय लूक आहे तो सगळा. तर त्या लूकमध्ये मला करायला आवडेल जास्त. त्याची हो, नजर माझी जी नजर बसली आहे. आणि तुझी बायको काहीतरी दुसरं बोलली तर? मग हे बघ मग मी सरळ सांगेन की हे बघ तू म्हणतेस ते करू. घाबरला. अरे! सो मी सुरुवातीला आधी तुम्हाला भेटलेली ना, सो नवीन-नवीन सुरू झालेली मालिका. तर एक ऑफ स्क्रीन बॉन्ड असतो ना, तो म्हणजे एक नवीन-नवीन ओळख असते. सो इतका तयार झालेला सो आत्ता बरेच दिवस झाले मालिका सुरू होऊन. सो आत्ता तुमचा बॉन्ड कितपत जुळलाय? किती छान मज्जा-मस्ती सुरू आहे कितपत वाटतोय. नाही तू म्हणजे आत घेऊन गेलीस. माझ्या नजरेत तरी तुम्ही असे खूप असे शांत असे दिसता मला. पण आता ते तुमचं ऑफ स्क्रीन बॉन्डिंग आता ते मला माहिती नाही. सो त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुझं ऑब्झर्वेशन करेक्ट परफेक्ट आहे. आहे. एकदम करेक्ट आहे. म्हणजे मी खूप नोटीस करते तुम्हाला, की तुम्ही खूप जास्त शांत आहात. हो. असा चेहरा नको करू. बघ ना, तुझे हे चेहरा म्हणजे असा काय, ती तुझे शांत शांत म्हणजे किती बोरिंग आहात यार तुम्ही. बोरिंगच नाही, पण असं शांत. ते सबटेक्स्ट होता बोरिंगचा. असं सीरियल मधले असे कपल असतात ना उथळ म्हणजे असं नाही, तू गप रे, अगं तू गप रे, असं काहीतरी जे असतं ना, सो मला ते तुमच्यामध्ये नाही सहसा बघायला मिळत. So, वाव, अजून थँक तुम्हाला यू. तयार व्हायचं बाकी आहे का? So, अजून इंटरव्ह्यू घ्यायचे खूप लोकांचे. हो. तुम्हाला असा बॉन्ड तयार करायचा आहे का, की असा खूप जास्त मज्जा मस्ती बेस्ट नाही जेवढा असं खरा आहे हां. तेवढा दाखवायला आणि असायला आमची काहीच हरकत नाहीये. पण त्याच्या वर उगाच फक्त इंटरव्ह्यू साठी म्हणा किंवा ह्याच्यासाठी म्हणा आम्ही दोघंही तसे नाही आहोत.
आणि म्हणजे कुठलंही बॉन्ड कुठलंही इक्वेशन असं ठरवून नाही होऊ शकत ना. म्हणजे आपण मैत्रिणींचं पण जर म्हणलं की ठीक आहे शाळेत गेलो तर आपोआप ज्या मैत्रिणी होत जातात त्या होतात. आपण असं ठरवून की अरे ही मुलगी आपण तिच्याशी जाऊन असं कधी नसतं. सो आमच्यात आपोआप ऑर्गॅनिकली ज्या प्रकारची मैत्री आहे जो बॉन्ड क्रिएट होतोय तो तसाच आहे. आणि मुळात आमचे दोघांचे स्वभाव थोडे शांत कॅटेगरीकडे जाणारे आहेत मुळात. शांत आहात. त्यामुळे चेतन, तू हिला काही कॉम्प्लिमेंट दिलीयस? नशील दिली तर आता प्लीज दे, कारण ती खूप कमाल दिसते. कारण ती तुझी मी सिरियल तिला मधली दिली हा कॉम्प्लिमेंट. तसं की गुलाबी छान साडी गुलाबी साडी. हॅशटॅग गुलाबी साडी बोलतायस की काय? फक्त हॅशटॅग गुलाबी साडी असं तिला म्हणालो. आणि तू मी काय? त्याला असं छान की तू मेरा हिरो या टाईपची कॉम्प्लिमेंट दिली. खूपच छान होती हे की पण नाही की तुझी तू काही आता हिरो आहेस compliment. बाई माझा. Yes, कमाल. सो मालिकेमध्ये ड्रामा ट्विस्ट पाहायला मिळतो. सो येत्या काही दिवसात काही पाहायला मिळणार आहे सखी आणि कान्हाच्या आयुष्यातलं, त्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगाल? रोलर कोस्टर राईड आहे इमोशनल जी खरंय. बघायला मिळेल. आता कारण की स्वयंवर जसं झालं, स्वयंवरात पण खूप अप अँड डाऊन्स होते. अनेक नवीन नवीन गोष्टी मधूनच येत होत्या. त्या आश्चर्यचकित करत होत्या लोकांना सुद्धा आणि आम्हाला सुद्धा. आणि आता लग्न म्हटल्यानंतर तर अजून जास्त मोठा ड्रामा आणि हे सगळं अपेक्षित आहे. आणि तसं होतं पण आहे. ज्याचं आम्ही आत्ता शूट करतोय. जे तुम्हाला पुढच्या आठवड्यात बघायला मिळेल त्या सगळ्या गोष्टी काय काय होतात आणि काय काय नाही. पण ते एन्जॉय करतोय आम्ही. आम्ही ते कमाल असा भरलेला असा ड्रामा आहे हो, तो. हो. खिळवून ठेवणारा असाच तो ड्रामा आहे. कारण तेवढे ट्विस्ट आहेत. Yes. म्हणजे आत्तापर्यंत सुद्धा मालिकेत इतके वेगवेगळे ट्विस्ट आलेले आहेत. हळू-हळू त्यातल्या प्रत्येक पात्राची ओळख काय आहे ते कळतंय. तर कारण जसं आता आपण बघितलं की तेजस्विनीचं जे खरं रूप आहे ते आत्ता या Yes. आठवड्यात बाहेर आलंय. तर असं खूप सगळे ट्विस्ट असे पटापट उलगडत जातायत. म्हणजे उगाच खेचलं जातंय, ताणतोय असं काही नाहीये. एक छान पेसी मालिका आहे ही. प्रेक्षक म्हणूनही आपण बघायला गेलं तर. त्यामुळे आता लग्नाचा पण जो ड्रामा आहे आणि लग्नानंतर घडणारा जो ड्रामा आहे तो सुद्धा आपल्याला त्याच पेसने बघायला मिळेल. Yes. चेतन, मी मगाचपासून ऍक्च्युली तुला बघितलं, तू ना असं गुणगुणतोस गाणं जेव्हा हे ट्रेडिशनल फोटोशूट तुमचं सुरू राहायला असताना. सांगू नको. प्लीज. थकलायस का? तसं नाही गाणं म्हणजे ही तुला अशी असं मी नाही. मी जेव्हा कोणी बघत नसतं तेव्हा गातो. काय ते ना त्यात चूक बरोबर असतं गाण्यात. अभिनयात ओके, चूक ओके. बरोबर येस. नसतं. करेक्ट. अभिनय आवडला नाही आवडला असं त्यात चूक बरोबर गाण्यातच सूर लागला नाही लागला पास नापास अशी गंमत असते. त्यामुळे मी ती सहसा कॅमेरा ऑन असताना सहसा जातच नाही मी त्या वाट्याला. अच्छा. बाकी आमच्यात असं तू बंद कर तुला 2 गाणी अजून ऐकवतो हां. मी. तू एकदा एकदा बंद कधीतरी झाल्यावर चेतन मला गाणी ऐकवणार आहे. किंवा तू सेटवर ये कधीतरी आणि तू बंद आहे ना? हा, बंद आहे. बंद आहे म्हणतायत. नशीब मी ह्यात काम करत नाही कॅमेरा समोर. बरं, आता एक इंटरव्ह्यू सेगमेंट झाला. एक छोटासा गेम खेळते म्हणजे तुम्हालाही जर असं मज्जा येईल. मनोरंजन होईल. हो, संपत आले ताई, संपत आले. एक आणि इव अशी जी रिएक्शन असते ना त्या टाईपचे क्वेश्चन आहेत. सो म्हणजे आणि इव असं का? हं. कळलं ना तुला? जे कपल्स असतात त्यांच्या रिगार्डिंग आहेत. सो एकमेकांसाठी गुड मॉर्निंग जानू असं सतत मेसेज टाकणे पार्टनरला. इव. की इव. इव. इव बोललो मी. हे नको पण त्यांचं जे प्रेम असेल ज्यांचं त्यांचं असेल त्यांना लाभ आहे आपलं म्हणजे काही प्रॉब्लेम नाही त्यांचा. तर माझं वैयक्तिक विचारलंच ना तू मग वैयक्तिक आहे. 2 ऑप्शन पण दिले. तिसरं कुठे काय बोलतोय आपण? मी आधी असं करतो ना आपण की नाही तू आधी कॉल ठेव, नाही मी ठेवतो. हे सतत असं 5 मिनिटं चालू ठेवणं. पर्सनल ओपिनियन विचारतेस ना तू? हे Personal सगळे म्हणजे उत्तर तुमचं पर्सनल तुमचंच, हां. कृतिका की म्हणून तुम्हाला उत्तर द्यायचे हो, आहेत ना? कृतिका म्हणून. इव. इव. तू खाल्लंस का बेबी असा मेसेज किंवा कॉलवर असं सतत 2 तासांनी विचारणं. इव. इव. आवाज खोल गेला तर लगेच कळतं उपाशी. चिडचिड असेल तर उपाशी कळतं. विचारायचं. हां. पार्टनरला बाबू, शोना, जानू असं म्हणणं. इव. इव. एखाद्या पार्टनरने आपल्या दुसऱ्या कोस्टारला किंवा मैत्रिणीला वगैरे कॉम्प्लिमेंट दिली तर जेलस फील करणं. इव. इव. तू माझ्याशिवाय जगू शकणार नाहीस ना, हे वारंवार पार्टनरला विचारणं. वैतागेल तो पार्टनर वारंवार विचारत बसले तर. इव. सगळेच इव वाले लिहून आणलेस का ग तू? तरी नाही. वाला काहीतरी असेल. कपल टॅटू काढणं. नाही. इव. 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 कपड्यांचा सेम कलर कोड फॉलो करणं. चुकून झाला तरी चेंज करू. तुला काय कधीतरी मी केलाय त्यामुळे मी अगदीच येऊ नाही म्हणणार. मी आणि इव. इव्हेंट साठी वगैरे केलेला आहे. ती गोष्ट वेगळी म्हणजे म्हणजे इव्हेंट साठी वगैरे हा, काहीतरी इव्हेंट साठी वगैरे केलाय. म्हणजे आणि इव हा पण शॉपिंगला गेलो आणि हे दोन्ही आपण ते हा, किंग matching क्वीन matchingच वाला घेऊयात वगैरे तसं हा. नाही.
किंवा मिस्टर अँड मिसेस असे लिहिलेले टी शर्ट्स T-shirt. असतात. किंग क्वीन किंग क्वीन हा ते माझा. इव. क्राऊन असतात. इव जे करतात त्यांच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं करा, नाही. छान करा. काही काही हरकत नाही. वैयक्तिक विचार. पार्टनरला निकनेमने आवाज देणं. निक नाही म्हणजे पण मला ना नावं शॉर्ट करून बोलायची सवय आहे सगळ्यांनाच म्हणजे सगळ्यांना तर ते मग जेवढं बायकोला काही निकनेम वगैरे आहे? असं खूप आता जाऊ दे, आमच्यात दोघांमधली गोष्ट आहे. येस. ठीक आहे. मी शेवटाला येते खरं तर. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा? आमचं हे प्री वेडिंग बघायचं असेल तर मराठी मनोरंजन विश्व या चॅनलवर तुम्हाला हे सगळं बघायला मिळणारच आहे. पण आमची मालिका तुम्हाला बघायची असेल तर त्यासाठी स्टार प्रवाहावर सोमवार ते शनिवार दुपारी 2 वाजता आमची मालिका बघायला विसरू नका जिचं नाव आहे लपंडाव. लपंडाव.